ही अनोखी गाठ. भाग 33. लेखिका स्नेहलता गाडे. रात्रीचा 1 वाजला होता आणि त्रिलोक आपल्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. नजर जाईल तिथे फक्त मोकळा माळ, काळाकुट्ट अंधार आणि त्याच अंधाराचा फायदा घेऊन त्यांच्या गुप्त ठिकाणी आज मीटिंग होती. एका ठिकाणी थांबून त्याने मोकळ्या जागेत असलेल्या एका ठराविक ठिकाणी येऊन आपल्या हातातल्या वॉचमध्ये कोणते तरी बटन दाबले आणि दुसऱ्या क्षणी त्या ओसाड जमिनीवरची काही जमीन बाजूला होऊ लागली. काही भाग उघडला गेला होता. त्याचे काही गाठ त्याच्यासोबत आत जाणार होते, तर काही बाहेर थांबून नजर ठेवणार होते. दार उघडलं गेलं तसा त्रिलोक आपली दमदार पावलं टाकत आत शिरला. आत अंडरग्राऊंड खूप मोठं हॉटेल होतं, ज्याची माहिती फक्त काही विश्वासू लोकांना होती. कोणाला कळणार पण नाही की या जमिनीच्या आत असं काही असेल. त्याच्या हातात काळी ब्रीफकेस होती. जशी त्याची पावलं पुढे पडत होती तशा तिथल्या सगळ्या लाईट पेटून लख्ख प्रकाश पडला. आज त्याच्या ठरलेल्या ठिकाणी आधीच काही लोक येऊन उपस्थित होते. तो आला तसे सगळेच उठून उभे राहिले. शेवटी या साम्राज्याचा तो बादशाह होता. सुप्रीम डॉन त्याचे वडील असेल तरी आता सगळा कारभार त्याच्या हातातच होता. वेलकम एव्हरीवन. त्याने सगळ्यांना ग्रीट केलं आणि जॉनच्या हातात ती ब्रीफकेस सोपवली. तिथे असलेला प्रत्येक व्यक्ती त्याची पर्सनॅलिटी पाहून भारावला होता. सगळ्यांसमोर महागड्या वाईन, विस्की, रम आणि बरेच विविध प्रकारचे ड्रिंक सर्व्ह करण्यात आले होते. त्याने आपल्या समोरचा ग्लास उचलून सगळ्यांना चिअर्स केलं तसं सगळ्यांनी आपल्या समोरचे ग्लास उचलले. अगदी नॉर्मल वातावरणात त्यांचं बोलणं सुरू होतं. काही मादक तरुणी तिथं त्यांच्या खातिरदारीसाठी नेमण्यात आल्या होत्या. इंडियन नव्हत्याच त्या. परदेशी तरुणींना आपल्या तालावर नाचवत होता तो. त्या विदेशी बाला त्याच्या एक इशाऱ्यावर कोणाचा जीव घ्यायलाही कमी करणार नव्हत्या, इतक्या खतरनाक होत्या. जॉन, त्याने आवाज दिला तसा जॉनने पुढे येऊन आपल्या हातातली ब्रीफकेस टेबलच्या मध्यभागी ठेवली. वाव, ते चमकणारे हिरे पाहून सगळ्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक आली. असे हिरे हे कधीच कोणी पाहिले नसेल किंवा कधी कोणाची नजर पडली नसेल. असे हिरे ज्यांची किंमत अब्ज डॉलर्समध्ये असेल, असे हिरे त्याने आणले होते. मग काय, त्याच्या त्या हिऱ्यांवर सगळेच आपल्या किमती लावत होते. तो एका हाताच्या बोटांनी आपली हनुवटी पकडून फक्त पाहत होता. इथे तो करोडो रुपयांची उलाढाल करण्यात बिझी होता आणि तिथे त्याची राणी वेगळ्याच संकटात सापडली होती. आरोही आपल्या बेडवर शांत झोपली होती. आजची रात्र तिच्यासाठी शेवटची ठरली पाहिजे. खूप वर्षापूर्वी जे झालं ते पुन्हा त्या राजवाड्यात घडायला हवं. दमयंतीने आपल्या विश्वासू माणसाला जणू आदेश दिला होता. सुप्रीम डॉनची बायको होती. काही प्यादे आपल्याजवळ पण बाळगून होती. हातात वाईनचा ग्लास पकडून तिने त्या माणसाला त्याचं काम सांगितलं आणि गडगडाटी हसली. तो नव्हता याची पूर्ण खात्री करूनच तिने आजचा दिवस निवडला होता. अजून जास्त त्या आरोहीला या घरात काय जगात सहन करणार नव्हती, कारण त्याचं सुख तिला बघवलं जाणार नव्हतंच. लोड केलेली गन घेऊन तो क्रूर दिसणारा माणूस निघून गेला तशी दमयंती अजूनच हसली. दुःख, फक्त दुःख पाहायचं होतं तिला त्रिलोकच्या आयुष्यात. तो माणूस दबक्या पावलांनी आरोहीच्या रूमकडे निघाला होता. इतकं सोपं नव्हतंच त्याच्या रूमपर्यंत पोहोचणे. तो नसताना कित्येक गाढ डोळ्यात तेल घालून त्याच्या राणीची रक्षा करत होते. त्या माणसाने आपल्याकडे असलेल्या नॉकआउट गॅसच्या बॉटल त्याने फ्लोअरवर टाकल्या. त्याच्या धुराने बेसावध असलेले गार्ड लगेच अस्वस्थ होऊन खाली पडले. त्या गॅसच्या प्रभावाने त्यांना लगेच झोप किंवा गुंगी चढली होती. हातातली शस्त्र गळून पडली होती. तो माणूस आपल्या तोंडावरचा मास्क ठीक करत पुढे जाऊ लागला. खूप सोपं होतं असं बेशुद्ध करून आपल्या मार्गातला काटा काढणं. आरोही गाढ झोपेत असताना अचानक कोणीतरी तिला आवाज देत असल्याचा भास झाला. डोळे उघडले नव्हते तरी बुबुळांची हालचाल मात्र झाली. तिच्या मनाने लगेच जागृत होऊन आवाजाच्या दिशेने वेध घेण्याचा प्रयत्न केला. एक स्त्री दूर कुठेतरी उभं राहून तिलाच आवाज देत होती. चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण राहणीमान अगदी राजेशाही वाटलं. आरोही, आरोही उठ. त्यांनी पुन्हा तिला आवाज दिला. आजूबाजूला हलकी हवा सुटल्यासारखी वाटत होती. कोण? तुम्ही कोण? आरोही त्या वादळात स्वतःला सावरत पुढे जात होती. आवाज अगदी काळजीयुक्त वाटत होता, म्हणून त्या नक्की कोण
हे जाणून घ्यायची इच्छा उत्पन्न झाली होती. आरोही, ते गरजेचं नाही. आधी जागी हो बाळा. त्यांनी पुन्हा तिला संकेत दिला. तिच्याकडे चालून येत असलेल्या संकटाची तिला कल्पना नव्हती. आवाज ऐकू येत होता. उठायची इच्छा होती, तरी डोळे जड वाटत होते. काही केल्या पापण्या उघडल्या जात नव्हत्या. नाही, मला डोळे उघडता येत नाही. काय होतंय मला? आता आरोही अस्वस्थ वाटत होती. डोळे बंद होते, तरी आता चेहरा घामाने चिंब भिजलेला होता. झोपेत होती तरी अंगाची थरथर जाणवत होती. आरोही, तो येतोय, तो येतोय आरोही, तुला उठावं लागेल. त्रिलोक, तुझ्या त्रिलोकला आठव. बोलाव त्याला. दे आवाज दे त्याला. त्या बाईने पुन्हा अगदी व्याकुळ होऊन सांगितलं. आरोहीने जरा निरखून पाहायचा प्रयत्न केला. त्या बाईच्या पायात असलेल्या बेड्या दिसू लागल्या. कोणीतरी होतं जे तिला आरोही जवळ पोहोचू देत नव्हतं. त्या बाईला मदत करायची होती, पण ती हतबल होती. आरोही उठायचा प्रयत्न करत होती, पण नाही. तिला डोळेच उघडत नव्हते. काळ झोप असावी अशी झोपली होती. अहो, अहो, कुठे आहात तुम्ही? मला मला भीती वाटत आहे. तिने मनापासून त्याला साद घातली. त्याला बोलवत होती मदतीला. हवा होता जवळ तो, अगदी जवळ. हातांची हालचाल होत होती. कपाळावर चिंतेच्या रेषा आता स्पष्ट दिसू लागल्या होत्या. वादळात उभी राहून जणू जगण्यासाठी संघर्ष करत होती. सगळंच विचित्र होतं, पण तिची मनापासून साद त्याने ऐकली होती. आरू? लगेच मनात तिचा विचार आला. आत्ताच त्याची डील झाली होती. अमाप पैसा आणि काही व्यवहार बाहेरच्या लोकांसोबत झाले होते. तिचा विचार आला आणि मन अस्वस्थ वाटू लागलं. ड्रिंक केली होती, पण लगेच सगळी नशा झटक्यात उतरली असं वाटलं. शुद्धीत होताच तो, पण ड्रिंक केल्याची मजा वाटत नव्हती. काहीतरी विचित्र वाटलं त्याला. त्याने तिचा विचार मनात येताच लगेच आपल्या फोनमध्ये बेडरूममधील सीसीटीव्ही चेक केला. झोपेतच काहीतरी बडबडत होती. घामाने चिंब भिजलेली, अस्वस्थ वाटली त्याला. आरोही? लगेच तिला पाहून पॅनिक झाला आणि जागेवरून उठला. ताडताड पावलं टाकत तो लगेच तिथून निघाला. सगळेच त्याला पाहत राहिले. कोणाला कारण सांगणं त्याच्या स्वभावात नव्हतं. वारं होतं ते, कधीही येऊन धडकणारं. आताही आला आणि निघाला होता. बाकी सगळं सांभाळून घ्यायला त्याची वेल ट्रेन्ड टीम होतीच. जॉन, चेक सिक्युरिटी इन माय हाऊस अँड आउट ऑफ माय बेडरूम. चालता चालता त्याने जॉनला सांगितले. बॉस? जॉनचा घाबरलेला आवाज आला आणि न थांबता त्याने सरळ जॉनचा मोबाईल हिसकावून घेतला. सगळे सीसीटीव्ही कॅमेरे डॅमेज करण्यात आले होते. एकही फुटेज दिसत नव्हतं. समथिंग इज गोइंग रॉंग. कॉल अवर स्पेशल टीम इमिजिएटली. आता तो बराच घाबरला होता. त्याचा जीव त्या निरागस आरोहीमध्ये अडकला होता. बेडरूम मधला कॅमेरा त्याने सुरूच ठेवला. आतापर्यंत तरी ती सुखरूप होती. पण किती वेळ, अजून किती वेळ असेल हे माहीत नव्हतं. तो माणूस आता खूप हुशारीने सगळ्या गार्डला बेशुद्ध करून रूमपर्यंत आला. आपल्या हातात असलेल्या गनकडे एकदा पाहून त्याने दाराचं हँडल पकडलं. काही सेकंद आणि तो आपल्या कामात यशस्वी होणार होता. आरोही, आरोही, उठ! ती स्वप्नातली बाई अजूनच जोरात रडत तिला आवाज देत होती. आरोही पण बेचैन होऊन हातपायांची हालचाल करत होती, पण नाही, यावेळीही डोळे उघडले जात नव्हते. घाबरून आता रडकुंडीला आली होती, पण ती काळ झोप काही उघडत नव्हती. इकडे त्रिलोक आणि जॉन आपल्या ताफ्यासह घराकडे निघाला होता. अर्ध्या तासाचं अंतरही आता खूप मोठं वाटत होतं. आपण इथे तिला घेऊन आलो ही सगळ्यात मोठी चूक वाटत होती त्याला. त्याच्या सगळ्याच माणसांना त्याने कॉल केले, पण नाही, समोरून कोणीच उत्तर दिलं नव्हतं. बहुतेक सगळ्याच लोकांना गाढ झोपेत पाठवून तो माणूस आला होता. जॉन, डू समथिंग! आता तो ओरडून बोलत होता. तिला काही झालं तर, हा विचार करूनच तोंडचं पाणी पळालं होतं. त्या माणसाने दार उघडले. पाहत होता आपल्या हातात असलेल्या त्या मोबाईलमध्ये. आता मात्र त्याचा चेहराच पांढरा पडला. ज्याची भीती होती तेच घडलं होतं. इतकी टाईट सिक्युरिटी होती, तरी त्या माणसाने इथं येण्याचं धाडस केलं होतं. डॅड! शेवटी त्याने आपल्या वडिलांना कॉल केला. आज कितीतरी वर्षांनी त्याच्या तोंडून ते आपल्यासाठी डॅड म्हणून ऐकत होते.
त्या आवाजात काहीतरी गमावण्याची भीती होती. पुन्हा त्याचं काहीतरी दूर होत आहे असं वाटत होतं. गोलू, काय काय झालं? तो फक्त त्यांचा गोलू होता, त्यांचा मुलगा. सेव्ह हर, प्लीज डॅड, सेव्ह हर. खूप अगतिक होऊन तो बोलला. आपले इमोशन दाखवता येत नव्हते, दाखवणार पण नव्हता, म्हणून इतकंच बोलून कॉल ठेवला त्याने. आता तो माणूस आरोही जवळ येऊन पोहोचला होता. समोर असलेल्या सीसीटीव्ही मध्ये त्याने पाहून गोळी चालवली. सायलेन्सर असल्याने आवाज नाही झाला, पण त्रिलोकच्या मोबाईल मधली स्क्रीन बंद पडली होती. यू बास्टर्ड, आय विल किल यू. त्याने रागातच आपला मोबाईल फेकला. गाडी आता गेटमधून आत आली. जॉनने आपली बाहेरून दुसरी टीम बोलवली होती. सगळेच एकाच वेळी पोहोचले होते. गाडी थांबायच्या आत त्रिलोक गाडीतून उडी मारून आत पळाला. वाऱ्याच्या वेगाने आत आला होता. जॉनही त्याच्या मागे पळाला. शेवटी त्याच्या सेफ्टीचा प्रश्न होता. सगळ्या लोकांनी घरात शस्त्र घेऊन प्रवेश केला. काहींनी घराला चारी बाजूंनी घेरलं होतं. आता फक्त ती सेफ असावी असं वाटत होतं. त्रिलोकने आपली गन काढली आणि वर आला. त्या माणसाला तो जिवंत सोडणार नव्हताच, पण त्याला मरण पण काही सोपं देणार नव्हता. 4 पावलांचं अंतरही त्याला कोसो दूर वाटू लागलं. आज पहिल्यांदा त्याच्या हृदयाची जलद गतीने हालचाल होत होती. आज पहिल्यांदा काहीतरी आपलं दूर जाईल अशी मनात भीती निर्माण झाली होती. दाखवत नसला तरी मनाच्या खोल तळापर्यंत तो हादरून गेला होता. त्याचं कान त्याला आपले इमोशन्स व्यक्त करायची परवानगी देत नव्हते. पण तरी माणूस होता. मनात उठलेल्या वादळाला कसा थोपवणार होता? पळतच त्याने आपली रूम गाठली. समोरचा नजारा पाहून तो जागीच थबकला. डोळे विस्पित नजरेने समोर पाहत होता. समोर दर्या उभा होता. त्या माणसावर आपली गन ताणून उभा होता. हातात जी गन होती, ज्यातून हलकाच धूर निघत होता. त्रिलोकची नजर आधी बेडवर गेली. आरोही आत्ताही तशीच झोपली होती. म्हणजे दर्याने वेळीच येऊन आरोहीचे प्राण वाचवले होते. आता त्रिलोकने खाली पाहिलं. खाली जखमी पाय पकडून तो माणूस पडला होता. आता समोर त्रिलोकला पाहून त्याने तिथल्याच खिडकीतून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला, पण नाही. त्याला मरण देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त त्रिलोकचा होता. नो, दर्या बोलला, पण त्याच्या अगोदरच त्रिलोकने त्याच्याकडे असलेल्या गनने सरळ त्याच्या मेंदूच्या चिथड्या उडवल्या होत्या. गोळी आरपार गेली होती. तो माणूस त्याच खिडकीतून खाली कोसळला. तो जिवंत राहिला असता तर त्याला कोणी पाठवलं हे कळलं असतं. आता कसं कळणार? दर्याने वैतागून विचारलं. त्रिलोक खिडकीतून वाकून पाहत होता. त्याच्या माणसाने त्या माणसाच्या बॉडीला उचलून ताब्यात घेतलं होतं. दर्या काय बोलतो याकडे त्रिलोकने लक्ष दिलं नव्हतं. त्याने नजर वळवून आरोहीकडे पाहिलं. इतका आवाज, इतकं काही घडलं तरी तिला जाग आली नव्हती. आताही भीतीने थरथरत होती. घामानं अंग चिंब भिजलं होतं. लीव, अगदी शांत आवाजात नजर आरोहीवर ठेवून तो बोलला. आता सध्या त्याला या विषयावर बोलायचं नसेल. आय थिंक तुला मला थँक्यू बोलायला हवं. दर्या आपली गन आत ठेवत बोलला. खूप मोठं काम केलं होतं त्याने. मिस्टर अग्निहोत्री यांना कॉल आला तेव्हा ते बाहेर यायला जाणार, पण दाराला बाहेरून लॉक होतं. आवाज देऊनही कोणी मदतीला आले नाही. दर्या नुकताच घरी परतला होता. नेहमीच आपली नाईट लाईफ जगणारा दर्या आज खूप दिवसांनी जरा लवकरच घरी परतला होता. बेशुद्ध पडलेले गाठ पाहूनच त्याला शंका आली आणि आपले ब्रेन कामाला लावून तो शेवटी वेळेत आरोही जवळ पोहोचला होता. तो माणूस आरोहीवर शूट करणार त्याच वेळी दर्याने त्याच्या शर्टला पकडून मागे खेचलं होतं. त्याच्यात आणि त्या माणसात बरीच हातापायी झाली असावी हे रूमचा अवतार पाहूनच कळत होतं. दर्याने त्याच्याकडून थँक्यूची अपेक्षा करणं काही चुकीचं नव्हतं, पण त्रिलोक आणि थँक्यू शक्य होतं का? आय सेड लीव. यावेळी जरा जोरातच बोलला तो. त्याच्या बोलण्यावर दर्याने डोळे फिरवले आणि बाहेर निघून गेला. भिंतीवर डोकं आपटून काहीच फायदा नव्हता. तो बाहेर गेला तसा जॉन दारात पोहोचला. आत यायची परवानगी नव्हती त्याला, पण आत आपल्या बॉस किंवा मॅडमला काही झालं असेल तर हा प्रश्न सतावत होता. बॉस? अगदी अगतिक होऊन शेवटी त्याने आवाज दिला.
एव्हरीथिंग इज ओके जॉन, कॉल द डॉक्टर, हरी अप, अँड कोणाला तरी रूम क्लीन करायला पाठव. त्याने आपल्या दोन्ही हातावर आरोहीला उचलून घेतलं आणि दुसऱ्या रूममध्ये निघाला. तिची हालत पाहूनच समजलं होतं, नक्कीच तिला काहीतरी ड्रग दिलं गेलं असणार. जाग येत नव्हती तिला. आवाज देऊन पाहिला होता त्याने, पण तिने डोळे उघडले नव्हते. झोपेतही त्याचा स्पर्श ओळखून, त्याचा हात घट्ट पकडून त्याच चिरनिद्रेत होती ती. त्याच्या सगळ्या गार्डला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. सगळे सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करायला लावले त्याने. आता सगळी यंत्रणा हलवली होती. त्या माणसाची पूर्ण जन्मकुंडली काढायला लावली होती. डॉक्टरांना पण झाल्या प्रकरणाची वाच्यता कुठे करायची परवानगी नव्हती. तिचा हात हातात घेऊन एकटक तिलाच पाहत होता. मिस्टर अग्निहोत्रेंनी बाहेर येताच त्रिलोकच्या रूमकडे धाव घेतली. त्याच्या डोळ्यात आरोहीसाठी प्रेम पाहिलं होतं. आता त्याच्या आवाजावरून त्याची घालमेल लक्षात आली होती, म्हणून काळजी वाटत होती त्यांना. तिला काही झालं तर तो जिवंत तर राहील, पण जगू शकणार नव्हता. जिवंत लाश राहिला असता. ते रूमजवळ आले तर जॉन बाहेरच थांबून होता. सगळी घटना त्याने थोडक्यात सांगितली. साक्षात सुप्रीम डॉनच्या घरात घुसखोरी झाली होती. लहान गोष्ट नव्हतीच ती. अंडरवर्ल्डमध्ये ही बातमी कळली तर त्यांच्या आबरूला धक्का बसणार होता. सिंह म्हातारा झाला तरी शिकार करणं सोडत नसतो. तसंच त्यांचं झालं होतं. रागाने लाल झाले होते. रातोरात त्यांनी आपल्या खास माणसांची गुप्त बैठक बोलवली. हे सगळं कोणी केलं याचा छडा लावून राहणार होते. त्यांनी एकदा रूममध्ये डोकावून पाहिलं. त्रिलोक आरोहीचा हात हातात धरून नजर कुठेतरी गढून बसला होता. ते त्याला पाहून निघून गेले. मिस्टर अग्निहोत्री यांना जेवणात किंवा ड्रिंकमध्ये खूप जास्त प्रमाणात स्लीपिंग पिल्स दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्या गाढ झोपेत आहेत. पण माहीत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात स्लीपिंग पिल्स घेऊनही त्या असं बडबडत आहेत. मीन्स इतका डोस घेतल्यावर कोणीच साधं डोळे उघडू शकत नाही. आपण यांचे ब्लड टेस्ट करूया. आता इंजेक्शन देतो. सकाळी यांना शुद्ध येईल. डोंट वरी, त्या पूर्ण ठीक आहेत. अजून 2 टॅबलेट जरी यांनी खाल्ल्या असत्या तर बहुतेक त्या जिवंत. डॉक्टर तिला चेक करत हातात इंजेक्शन घेऊन बोलतच होते की याने सरळ त्यांचा गळा पकडला. बिचारा तो डॉक्टर पुरता घाबरला आता. नो, व्हेन स्पीकिंग थिंक अबाउट हू अँड व्हॉट यू आर टॉकिंग अबाउट. रागातच त्यांना मागे ढकलत बोलला. बोलताना कोणाबद्दल आणि काय बोलतोय याचा विचार करून बोलत होता. असं कसं तिच्या मरणाच्या गोष्टी बोलून दाखवू शकत होता तो डॉक्टर. तिलाही तिच्या जीवाशी खेळायचा अधिकार त्याने दिला नव्हता. ती आणि तिचा तो जीव पण त्याचाच होता. हवी होती कायम त्याच्यासोबत. आज घाबरला होता पूर्ण. आणि हा डॉक्टर 2 गोळ्या जास्त असत्या तर ती मेली असती असं बोलणार होता. त्याच्यातला अँग्री मॅन जागा झाला होता. सॉरी सॉरी सर, डॉक्टर घाबरून बोलला. लगेच तिला इंजेक्शन दिलं आणि तिचे ब्लड सॅम्पल घेऊन टेस्टसाठी पाठवले. कॅन आय गो सर, बिचारा घाबरून बोलला. समोरच्या माणसाला कोणत्या गोष्टीचा राग येईल माहीत नव्हतं, म्हणून जाण्याआधी त्याची परवानगी मागितली. नो, स्टे हिअर टुडे. आय वॉन्ट यू हिअर इन टाइम इफ नीडेड. सरळ नाही बोलला होता तो. गरज लागली तर तत्काळ त्याला तो डॉक्टर आणि त्याची टीम हवी होती, म्हणून त्याला कुठेही जायची परवानगी दिली नाही. लीव्ह. त्याचं काम झालं तसा डॉक्टरला बाहेरचा रस्ता दाखवला त्याने. घरी पण जाऊ देत नव्हता आणि इथे पण थांबू देत नव्हता. बिचारा तोंड पाडून बाहेर निघाला. पण नशीब, जॉनला याचा अंदाज होता. त्या डॉक्टर आणि त्याच्या टीमची इथेच आउट हाऊसमध्ये त्याने सोय केली. निदान त्याला आराम करता येणार होता. रातभर त्याने तिचा हात आपल्या हातातून सोडला नव्हता. तिच्या बाजूला बसून होता. पहाटे कधीतरी त्याला डोळा लागला असावा. दाराजवळ अचानक एक सावली दिसली. दारातून धूर आत येत होता. आजूबाजूला खूपच थंड वाटलं त्याला. अचानक एक अंधुक आकृती त्याच्या अगदी जवळ येऊन थांबली असं वाटलं. तो त्या व्यक्तीचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करत होता, पण नाही. त्या अंधुक प्रकाशात फक्त सावली जाणवली. डोक्यावर अचानक मायेचा स्पर्श जाणवला. डोकं अगदी शांत झाल्यासारखे जाणवलं त्याला. कोणतरी खूप जवळचं मायेने हात फिरवत आहे असं वाटलं. हळुवार आलेला हुंदका कानावर पडला आणि अगदीच गहिवरून आले त्याला. त्याचं हळवं रूप कोणाला कधीही दिसलं नव्हतं. आता त्या स्पर्शाने अगदीच लहान मूल झाला होता. मा! जोरात ओरडून उठला तो.
त्याची आई त्याच्या आसपास होती असंच वाटलं त्याला. जाग आली तेव्हा सूर्याची किरणं खोलीत पसरून सोनेरी पहाट झाली होती. रूम पूर्ण सोनेरी रंगाने उजळून निघाली होती. खोलीतलं वातावरण अचानक खूपच प्रसन्न आणि आल्हाददायक वाटलं त्याला. नजर पूर्ण रूममध्ये भिरभिरत होती. डोळे बहुतेक त्याच्या माला शोधत होते. आज खूप वर्षांनी त्यांना पाहायची इच्छा मनात जागृत झाली होती. पण नाही, त्यांची सावलीही त्याला दिसली नाही. त्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं त्या खोलीत. पण तरी त्याचं मन सांगत होतं, नक्कीच त्याची माँ आज त्याला भेटायला आली असावी. अहो, आपल्याच विचारात हरवला होता तो. तेव्हाच तिने आवाज दिला. त्याच्या ओरडण्याने तिलाही जाग आली होती. बराच वेळ त्याचा आनंदाने खुलून आलेला चेहरा पाहत होती. त्याची भिरभिरती नजर पाहून बराच वेळ त्याची तगमग ती आपल्या डोळ्यांनी पाहत होती. शेवटी तिने त्याला आवाज देऊन आपल्याकडे खेचलं. हनी, आर यू ओके? तिचा आवाज ऐकून लगेच तिला आपल्या मिठीत ओढून घेतलं. तिला जागं झालेलं पाहून त्याला खूप आनंद झाला होता. अहो, काय झालं मला? असं काय विचारताय? काही वाईट स्वप्न पाहिलं का तुम्ही? आणि आपण इथे काय करतोय? ही कोणाची रूम आहे? आपण इथे कधी आलो? आजचं त्याचं वागणं खूप वेगळं वाटलं. त्याच्याकडे पाहून वाटलं की तो बराच वेळ जागा आहे. रूम डोळ्यांना वेगळी वाटली. रिलॅक्स, आपण आपल्याच घरात आहोत. रात्री तिथे उंदीर आला होता म्हणून आपण इथे आलो. मी एकदम ठीक आहे. मला वाटलं नवीन रूममध्ये तुला नीट झोप लागली की नाही म्हणून विचारत होतो. पण तू तर एकदम घोरत पडली होती. त्याने थोडंसं मिश्किल हसत बोलून तिला अजून जवळ ओढलं. अहो, काही बोलू नका. मी घोरत नाही. ते आपलं थोडं थकली होती म्हणून गाढ झोप लागली होती. पण तिने बोलून मध्ये थांबून त्याच्याकडे पाहिलं. अगदी स्पष्ट आठवत नसलं तरी अंधुक तो आवाज, ती बाई आठवत होती. कुठेतरी अंतर्मनात ते दृश्य छापलं गेलं असावं. पण त्याला हे सांगणं योग्य आहे की नाही म्हणून त्याच्याकडे पाहिलं. त्याने मान उंचावून काय म्हणून विचारलं. काही नाही. तुम्हीच घोरत होता. मी ऐकलं रात्री. बॅड हॅबिट मिस्टर त्रिलोक. सवय बदलायला हवी. हसून त्याच्या कुशीत शिरली. अगदी खोटं बोलत होती ती. त्याची मज्जा घेत होती. त्यालाही कळलं होतं, पण तिच्या चेहऱ्यावरचं ते खट्याळ हसू पाहून काहीच बोलला नाही. तसाच तिला मिठीत घेऊन बसला होता. डोक्यात आता फक्त गुन्हेगाराला शिक्षा इतकंच होतं. आजचा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. गुन्हेगार कोण आहे कळेल का त्रिलोकला? भेटूया लवकरच नवीन भागात. धन्यवाद. एक छोटंसं फुलपाखरू आपल्या आई वडिलांपासून दुरावलं आहे. तिला पुन्हा आपल्या आई वडिलांकडे जायचे आहे आणि त्यासाठी तिची मदत करत आहेत गल्लू आणि नील. पण तिच्या या शोध मोहीममध्ये सगळ्यात मोठा अडथळा आहे कटक, त्या जंगलाचा महाकाय राक्षस. आता ते फुलपाखरू त्या कटकपासून वाचून शोधू शकेल का आपल्या आई वडिलांना? एका अवखळ फुलपाखराची गोष्ट आपल्या फ्लुरी अँड फ्रेंड्स चॅनलवर नक्की पहा. एक ॲनिमेटेड कार्टून. फ्लुरी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.